पॉलिनॉमियल हे प्रकरण पाहतोय. त्याच्यामध्ये आपण काही उदाहरणे इथे लिहिलेली आहेत. पॉलिनॉमियल त्यालाच आपण मराठीमध्ये काय म्हणतो, बहुपदी म्हणतो. Now see here, I have given some examples is there. First line, this is second line, this is third line. Here we have seen one terms, only one terms is present in this polynomial. That's why it is called as a monomial. इथं एकच पद दिलेलं आहे म्हणून आपण त्याला एकपदी असं म्हणतो. Here there are two terms I am giving here in this equation. How many terms is there? Two terms. That's why it is called as a binomial. म्हणजे इथं दोन पद दिलेली आहेत. म्हणजे जर दोन पद असतील तर त्या बहुपदीला आपण द्विपदी असं म्हणतो. I have given here two examples is there. x1 plus 5x plus 6. Here there are three terms is present. That's why this polynomial is called as trinomial. म्हणजे इथं दिलेल्या या समीकरणामध्ये तीन पद दिसत आहेत. तीन पद असतील तर आपण त्याला त्रिपदी म्हणतो. म्हणजेच या बहुपदीचे जे प्रकार आहेत, the types of polynomial is monomial, binomial and trinomial. How many? Three. This is called as a polynomial. म्हणजे बहुपदीचे किती प्रकार आहेत? तीन प्रकार आहेत. एकच पद असेल तर एकपदी, दोन पद असतील तर द्विपदी आणि तीन पद असतील तर त्रिपदी. समजलं का तुम्हाला? एक पद असेल तर काय म्हणायचं? दोन पद असतील